मित्रांनो, आता आपण थोडं जे घराभोवती जंगली झाडं आलेली असतात त्याची साफसफाई करणार आहोत. आणि त्यासाठी आपण आलेलो आहोत. ती मी दाखवतो, तोडून ठेवली होती खूप सारी झाडे. तर त्यांना सुकल्यानंतर थोडं आपण काही चुलीसाठी वापरतो, काही अशीच. तर मी दाखवतो तुम्हाला ती तोडून ठेवलेली झाडे. तर इथं आपण जी कर्दीची झाडं असतात ती म्हणजे छोटी झुडपं ती तोडून टाकलेली आहेत. त्यानंतर थोड्या अंतरावरती पसरवलेली आहेत. काही इकडे आहेत, काही इकडे आहेत. आणि मी तुम्हाला दाखवलं होतं की खूप सारं जंगल झालेलं आहे आणि ते वापरत नसल्यामुळे आता इकडे आहेत. ते थोडं करून आपण असं हे जाळत आहोत, हलकं हलकं. हे रोजची आपली कामं असतातच. प्रकारे ही झाडे तोडली जातात. आणि आता तुम्ही बघू शकता की हे काटेरी सगळं पडलेलं आहे जंगल. काय करणार, मला जाळून टाकावं लागतं. तर मी मेहनतली कामं आहेत, रेग्युलर कामं म्हणतात त्याला. तर मी तुम्हाला दाखवतो की नंतर हे क्लीन थोडं करायचं असतं. तर चालू आहे, टाकावं लागतं. बघा हे तर काय करणार, जाळून टाकावं लागतं आपल्याला. तोडलेली आहे आणि सुकत घातली. सुकत म्हणजे तसेच सोडतात, मध्ये सुकतात. कारण एवढी बारीक झाडं चुलीसाठी वापरत नाहीत. खूप सारे असे जागोजागी तुम्हाला दिसतील. तर आपण काय करणार आहे, ह्यांना काही चुलीसाठी वापरणार, बाकीचं जाळून टाकणार आहे. त्यामुळे तिथे थोडं खत, जमिनीची सुपीकता पण वाढते. बघा अशी हे असतात, डांब असतात. हे अशी झाडं आलेली असतात. हे बघा, ही अशी तोडतो आणि मग ही अशी काढून ठेवतो. त्यात करवंदाची सुकी झाडं असतात. काय करणार त्या झाडांचं. तर बघा हे झाड तोडून टाकलं होतं, परत त्याला पालवी फुटलेली आहे. आणि मग त्यानंतर जी हे आता हे जंगल आहे हे आपण जाळूनच टाकतो. मी दाखवतो तुम्हाला कशी साफसफाई केली जाते ती. आहे. काही जण असे म्हणतील की बघा तिथपर्यंत की हे खड्ड्यामध्ये टाकून खत वगैरे बनवलं पाहिजे. मजुरीसाठी माणसं भेटत नाहीत, ही खूप मोठी प्रोसेस आहे. त्यामुळं बहुतेक 90% कोकणात हे जाळलंच जातं. बाकीच्या ठिकाणी माहिती नाही काय केलं जातं. सगळे जाळतात, कारण खूप सारं इंधनासाठी, चुलीसाठी असतं. जरी घरोघरी गॅस असला तरी पण तुम्हाला माहीत नसेल, खूप जणांच्या घरी गॅस बंद झालेले आहेत. कारण त्यांना सिलेंडर लागतच नाही आहे. 3 महिन्याला एक, बाकी सगळं चुलीवरच होतं. कारण एवढं मोफत लाकूड आहे. तर अणुऊर्जेसारखे प्रकल्प इथे नकोत. इथे इंधनाचा काही तोटा नाही आहे. बघू शकता आपण हे सगळं साफ करत चाललो आहे. मी तुम्हाला फायनली दाखवतो. आणि ही आपली घराची पाठची साईड माहितीच असेल. आता पाचोळा आहे पानांचा, तर त्यालासुद्धा आपण जाळत आहोत. हे सगळं करत असताना आपल्याला उपाययोजना म्हणून हे टाळं हातात ठेवावं लागतं. ह्याला टाळं म्हणतात. म्हणजे जो पाळा असतो आयनाचा, तो आपण हातात घेतलेला आहे. कारण जर हे जर आता धुवा येतोय, जर ते जास्तच झालं तर आपण ह्याच्याने त्याला विझवतो. ह्याला गावाला उपाययोजना म्हणून, म्हणजे फायर ब्रिगेड, अग्नीपासून बचाव करण्यासाठी ह्याचा वापर करतात. ह्याच्याने असं मारायचं. बघा असं मी दाखवतो तुम्हाला. पण असं मारायचं की आग विझते. हा आपला गावचा जुगाड आहे. तुमच्याकडं त्याला काय म्हणतात माहिती नाही, आमच्याकडे टाळं म्हणतात. पाचोला बघा एकत्र केला जातोय आणि गावाला हा टास असतो. हे बघा एकत्र करतोय. आता आई एकत्र करते आणि मग आपण त्याला हळूच भुस करणार आहोत. आणि उपाययोजना म्हणून हे असं करणार. पाचोळा म्हणजे काजूची पानं, बाकीची अशी जंगली, काटेरी, करवंद, त्यांच्या फांद्या असे एकत्र केले जातात. आणि त्याला मग ग्रुपने असं त्याला पेटवून देतात. कारण हे काय जळण्यासाठी उपयोग नाही आहे. चुलीसाठी आपल्याला अशी लाकडं असतात. हे बघा असे खूप सारे काढलेले बघा ह्याच्यात आहेत. तर ती नंतर वापरता येतात आपल्याला. तर हा सगळा भाग आता आपण जाळून झालेला आहे.
तर मे महिन्यात आल्यानंतर सुट्टी घालवण्याची जी मजा असते त्याच्यात आपलं हे सुद्धा काम असतं. तुम्ही पाहू शकता सगळीकडे हळू थोडं 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 हे आपण क्लीन करतोय. एक साथ होत नाही, मजुरीला माणसं पण भेटत नाही, थोडं थोडं करायचं आपण. आणि हे काम करून आलेलो आहे, तुम्ही बघितलंच असेल मी काय काम करत होतो. तर ती झाडी सगळी साफसफाई करायची होती आणि ते सगळं करून झाल्यानंतर हा शुद्ध याच्यामध्ये काहीच मिक्स नाही आहे. आमरस, तो पण अल्फान्सो, हापूस आंब्याचा, आणि तो आता मी पिणार आहे. आणि ह्याच्यामध्ये काय मिक्स नाही. काही जण सांगतात हॉटेलमधून आमरस पुरी खाल्ली, हा ते नाही, ओरिजिनल. वाव. तर माझा एक अक्षय आहे मित्र, कोल्हापूरचा आहे, नाव मुद्दाम घेतोय त्याचं. काय कंप्लेंट करायची कर तुला, 5 डझन पाहिजे बोलतो. 5 डझन, नाही तर मी यायचं नाही. तू 5 डझन, अरे देईन तुला मी 4-5 आंबे, मी नाही म्हणतोय का तुला. 4-5 बोलतोय हापूस. अरे हापूस गोल्डचा रेट आहे, मालकाला देत नाही, तुला कुठून देणार. तर ठीक आहे, तू माझा मित्र आहेस, खास जिवलग मराठी मित्र माझा कोल्हापूरचा, तर मी तुला देणार आहे आणि हे ब्लॉग मध्ये पण टाकणार आहे मी. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते सांगा परत एकदा.